प्रताप सरनाईक यांची अचानक नागपूरमधल्या गणेशपेठ बस स्थानकाला भेट। बस स्थानकामधील स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष याची केली पाहणी। प्रवाशांच्या सुरक्षेला आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे दिले निर्देश। नागपूरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची मुलींच्या वसतिगृहाला भेट। वसतिगृहामधल्या मुलींसोबत संवाद साधत त्यांनी जाणून घेतल्या समस्या। वसतिगृहामधील समस्या गांभीर्याने सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी रवींद्र तारू याला 8 दिवसांची पोलीस कोठडी। जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला काल अटक। इंडिगोकडून रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा द्यायची प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत 610 कोटी रुपयांचा परतावा, 3000 पेक्षा अधिक बॅग प्रवाशांना परत करण्यात आल्या। केंद्र सरकारची माहिती। 21 डिसेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीमुळे परीक्षा पुढे ढकलली। 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 ला होणार एमपीएससीची परीक्षा। मुंबई शहरामध्ये आज आणि उद्या 15% पाणी कपात। भिवंडीमधील गुंदवली इथे तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतल्यामुळे पाणी कपात होणार आहे। मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनगर आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरामधल्या पाणी पुरवठ्यावरती परिणाम। शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी 1,54,253 रुपये किमतीचं गुलाबाच्या आकाराचं सोन्याचं फूल अर्पण करण्यात आलंय। छत्तीसगडचे साई भक्त गीतिका सहाणी यांच्याकडून हे दान अर्पण करण्यात आलं। संत गजानन महाराजांच्या वारीचं शेगावच्या दिशेनं प्रस्थान। एरंडोल ते शेगाव अशी पायी वारी गेल्या 36 वर्षांपासून सुरू आहे। मार्गशीर्ष चतुर्थीला दरवर्षी ही वारी निघते। लाल मातीमध्ये खेळला जाणारा बैलगाडा शर्यतीचा थरार आता कोकणामधल्या समुद्र किनाऱ्यावरती बघता येईल। रत्नागिरीमधल्या दापोली इथल्या लाडघर समुद्र किनारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 डिसेंबर पासून विदेश दौऱ्यावर। मोदी हे जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर। 15 ते 18 डिसेंबर पर्यंत मोदी 3 देशांचा दौरा करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।